नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे एजू एमपीएससी आपल्या करंट अफेअर्सच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये. मी संतोष. मित्रांनो, आज आपण 1 ते 7 मे 2026 च्या चालू घडामोडीचे प्रश्न आणि उत्तरे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, या आठवड्याचे सर्व 25 असे महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर एजू एमपीएससी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. आजचा आपला पहिला प्रश्न पाहूयात. ऑपरेशन नेत्र 1.0 कोठे आयोजित झाले होते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 लडाख. तर मित्रांनो, ऑपरेशन नेत्र 1.0 लडाखमध्ये आयोजित झाले होते. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, नुकतेच ऑपरेशन नेत्र 1.0 कोठे आयोजित केले होते? तर लडाखमध्ये आयोजित केले होते. आणि लडाखमध्ये कुठे? तर आर्मी जनरल हॉस्पिटलमध्ये हे ऑपरेशन नेत्र आयोजित केलेले होते. आता हे कधी केलेले होते ऑपरेशन नेत्र? तर हे शिबिर 26 ते 30 एप्रिल 2026 दरम्यान आयोजित केलेले होते. आणि आता या ऑपरेशन नेत्रचं आयोजक कोण होतं? तर भारतीय लष्कर हे या ऑपरेशन नेत्रचं आयोजक होतं. आता ऑपरेशन नेत्रचा उद्देश काय होता? तर या ऑपरेशन नेत्रचा उद्देश होता की दुर्गम आणि उच्च उंचीच्या भागातील रुग्णांना प्रगत डोळ्यांची काळजी सेवा आणि मोफत शस्त्रक्रिया उपलब्ध करून देणे हे या ऑपरेशन नेत्रचा मुख्य उद्देश होता. आणि मित्रांनो, या मोहिमेत 950हून अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली मित्रांनो या ऑपरेशन नेत्रमध्ये. आणि 200हून अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया देखील या ऑपरेशन नेत्र दरम्यान करण्यात आल्या होत्या. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2 आहे, NCLT चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अनुदीपिंदर सिंह ग्रेवाल यांची NCLT चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे. अधिक माहिती जाणून घ्या. आता आपण अनुदीपिंदर सिंह ग्रेवाल कोण आहेत ते पाहूया. तर मित्रांनो, निवृत्त न्यायमूर्ती आहेत अनुदीपिंदर सिंह ग्रेवाल आणि यांचे आता नुकतेच नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच काय तर NCLT चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हे अनुदीपिंदर सिंह ग्रेवाल कोण आहेत? तर निवृत्त न्यायमूर्ती आहेत. आणि मित्रांनो, ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. म्हणजेच की ते निवृत्त होताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. आणि त्यांनी आता कोणाची जागा घेतलेली आहे? म्हणजेच की त्यांच्यापूर्वी NCLT चे अध्यक्ष कोण होते? तर त्यांनी न्यायमूर्ती निवृत्त रामलिंगम सुधाकर यांच्यानंतर हे पद स्वीकारलेले आहे. म्हणजेच की NCLT चे यापूर्वीचे अध्यक्ष रामलिंगम सुधाकर होते. आता त्याच्यानंतर अनुदीपिंदर सिंह ग्रेवाल हे आता हे पदभार स्वीकारणार आहेत. आणि मित्रांनो, अनुदीपिंदर सिंह ग्रेवाल यांची नियुक्ती किती वर्षासाठी असणार आहे? तर 5 वर्षासाठी यांची ही नियुक्ती असणार आहे. 5 वर्षासाठी किंवा वयाचे 67व्या वर्षापर्यंत जे काही अधिक असेल ते. चला तर पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतातील पहिला ग्रीन मेथनॉल प्लांट कुठे उभारलाय? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गुजरात. तर मित्रांनो, भारतातील पहिला ग्रीन मिथेनॉल प्लांट गुजरातमध्ये उभारलेला आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर भारतातील पहिला ग्रीन मिथेनॉल प्लांट कुठे उभारण्यात येणार आहे? तर गुजरातमधील कांडला येथे हा प्लांट उभारण्यात येणार आहे. दीनदयाळ बंदर प्राधिकरण, पूर्वीचे काय नाव होते? तर कांडला बंदर होते. कच्छ गुजरात येथे हा प्लांट उभारण्यात येणार आहे. आता या उत्पादनाचा फायदा काय होणार आहे या ग्रीन मिथेनॉल प्लांट मधील? तर या उत्पादनाचा उपयोग सागरी इंधन म्हणून केला जाईल, ज्यामुळे काय होणार आहे? तर ग्रीन शिपिंगला प्रोत्साहन मिळणार आहे या ग्रीन मिथेनॉल प्लांटमुळे. आता मित्रांनो, या प्लांटची क्षमता काय असणार आहे? तर हा प्रकल्प दररोज 5 टन ग्रीन मिथेनॉलचे उत्पादन करण्याची क्षमता या ग्रीन मिथेनॉल प्लांटमध्ये असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. सिम्बेक्स 2 सैन्य सराव भारत व कोणत्या देशादरम्यान होतो? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कंबोडिया. तर मित्रांनो, सिम्बेक्स हा सैन्य सराव भारत आणि कंबोडिया या देशांदरम्यान आयोजित होणारा सैन्य सराव आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर सिम्बेक्स 2 हा संयुक्त लष्करी सराव भारत आणि कंबोडिया या देशांदरम्यान कधी आयोजित होणार आहे? तर 4 ते 17 मे 2026 या काळात पार पडत आहे. आणि मित्रांनो, या सरावाचा हा कितवा दुसरा भाग आहे? कितवा एडिशन आहे? तर दुसरी एडिशन आहे. आता या सिम्बेक्स 2 चा उद्देश काय आहे? तर दहशतवाद विरोधी कारवाया, संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांच्या वातावरणात कार्य करणे आणि दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये समन्वय व तांत्रिक सहकार्य वाढवणे हे या सिम्बेक्स 2 या सैन्य सरावाचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि तो कधी आयोजित होणार आहे? तर मित्रांनो, 4 ते 17 मे 2026 दरम्यान हा सिम्बेक्स 2 सैन्य सराव आयोजित होणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 5 आहे, उबर कप 2026 चे विजेते कोण आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दक्षिण कोरिया. तर मित्रांनो, उबर कप 2026 चे दक्षिण कोरियाने विजेतेपद पटकावलेले आहे. अधिक माहिती जाणून घ्या.
तर उबर कप 2026 ची विजेता कोण आहेत? तर दक्षिण कोरियाची महिला टीमने उबर कप 2026 ची विजेतेपद पटकावलेले आहे. आता विजेते कोण आहेत? तर दक्षिण कोरिया. उपविजेते कोण आहेत? तर चीन. चीन तर मित्रांनो दक्षिण कोरियाने चीनचा 3-1 अशा फरकाने पराभव करत उबर कप आपल्या नावावर केलेला आहे. आणि मित्रांनो दक्षिण कोरियाने या प्रतिष्ठित बॅडमिंटनमध्ये किताब कितव्यांदा जिंकलेला आहे? तर तिसऱ्यांदा हा उबर कपचा किताब जिंकलेला आहे. आणि मित्रांनो उबर कप काय आहे? तर उबर कप ही महिलांची प्रमुख आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन ची सांघिक स्पर्धा आहे, जिला वर्ल्ड वुमेन्स टीम चॅम्पियनशिप म्हणून देखील ओळखले जाते. आणि ही मित्रांनो उबर कपची स्पर्धा किती वर्षांनी आयोजित होते? तर दर 2 वर्षांनी ही उबर कपची स्पर्धा आयोजित केली जाते. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 157. तर मित्रांनो वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स नुकताच जाहीर झाला, त्यामध्ये भारताचा क्रमांक 157 आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर नुकताच जाहीर झालेल्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स मध्ये 180 देशांपैकी भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 157वा क्रमांकावर आहे. आणि 2025 मधील 151 स्थानावरून भारताची किती स्थानांनी घसरण झालेली आहे? तर 6 स्थानांनी भारताची घसरण झालेली आहे. म्हणजेच काय? तर मागच्या वर्षी भारत हा 151 स्थानावर होता. आता 2026 मध्ये भारत हा 157व्या स्थानावर टेकला गेलेला आहे. आणि मित्रांनो या अहवालात भारताची स्थिती काय आहे? तर भारताची स्थिती ही अत्यंत गंभीर श्रेणीत असल्याची नमूद या अहवालामध्ये केली गेलेली आहे. चला तर मग पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7 आहे. थॉमस कप 2026 कोणी जिंकला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन. तर मित्रांनो थॉमस कप 2026 चीनने जिंकलेला आहे. मगाशी आपण उबर कप कोणी जिंकला हे बघितलं, तर तो दक्षिण कोरियाने जिंकला. आता हा थॉमस कप आहे. थॉमस कप कोणी जिंकला? तर चीनने जिंकलेला आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो चीनने डेन्मार्क येथे आयोजित 2026च्या थॉमस कपच्या अंतिम सामन्यात कोणाचा पराभव केला? तर फ्रान्सचा 3-1 अशा फरकाने पराभव करून चीनने थॉमस कप 2026 चे विजेतेपद पटकावलेले आहे. आणि मित्रांनो चीनने आपले 14वे विजेतेपद मिळवून थॉमस चषक विजेतेपदाचे यशस्वीपणे रक्षण केलेले आहे. म्हणजेच काय? तर आतापर्यंत चीनने या थॉमस कपचे 14वे विजेतेपद मिळवलेले आहे. आता विजेता कोण आहे? तर चीन हा विजेता ठरलेला आहे. आता उपविजेता कोण? तर फ्रान्स हा थॉमस कप 2026चा उपविजेता ठरलेला आहे. आता भारताचे स्थान काय होते थॉमस कप मध्ये? तर मित्रांनो भारताचे स्थान हे भारत उपांत्य फेरीत फ्रान्सकडून पराभूत होऊन कांस्य पदक विजेता ठरलेला आहे भारत. तर मित्रांनो भारत हा 3ऱ्या क्रमांकावर राहिलेला आहे, त्यामुळे भारताला कांस्य पदक वर समाधान मानावे लागलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. भारतातील पहिले पेपरलेस न्यायपालिका राज्य कोणते? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिक्कीम. तर सिक्कीम हे भारतातील पहिले पूर्णपणे पेपरलेस म्हणजे काय? तर कागदविरहित न्यायपालिका राज्य बनलेले आहे. कोणते राज्य मित्रांनो? तर सिक्कीम हे राज्य. आता याची घोषणा कधी झाली? तर मे 2026 मध्ये सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी गंगटोक येथील एका संमेलनात या ऐतिहासिक कामगिरीची घोषणा केली. कोणी घोषणा केली? तर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी ही घोषणा केली. आता मित्रांनो हे पेपरलेस न्यायालय म्हणजे काय असणार आहे? तर न्यायालयातील खटले भरणे म्हणजेच काय? ई फायलिंग, रेकॉर्ड सांभाळणे आणि इतर कामकाज यापुढे भौतिक कागदपत्रांऐवजी कसं होणार आहे? तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आता यापुढील कामकाज पाहिले जाणार आहे. त्यालाच आता पेपरलेस न्यायपालिका म्हणून आपण ओळखले जाणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसादासाठी खुआरल ॲप कोणत्या राज्याने लॉन्च केलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मिझोराम. तर मित्रांनो खुआरल ॲप मिझोराम या राज्याने लॉन्च केलेले आहे. आता हे खुआरल ॲप काय आहे ते पाहूयात. तर मित्रांनो खुआरल ॲप मिझोराम राज्याने लॉन्च केलेले आहे. आता हे ॲप काय ते पाहूयात. तर आपत्तीच्या वेळी त्वरित प्रतिसाद आणि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी मिझोराम राज्याने हे खुआरल ॲप लॉन्च केलेले आहे. आता याचा उद्देश काय असणार आहे या खुआरल ॲपचा? तर याचा मुख्य उद्देश असणार आहे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि नागरिकांमधील संवाद सुधारणे हे या खुआरल ॲपचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि मित्रांनो विशेष बाब म्हणजे ईशान्य भारतात अशी प्रगत डिजिटल आपत्ती व्यवस्थापन प्रणाली सुरू करणारे मिझोराम हे पहिल्या राज्यांपैकी एक असणार आहे. आणि मित्रांनो या ॲपद्वारे नागरिक भूस्खलन, पूर यासारख्या आपत्तीची माहिती रिअल टाइम मध्ये म्हणजेच काय तर त्वरित प्रशासनाला या खुआरल ॲपद्वारे नागरिक देऊ शकतात. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित केली जाणार आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंदूर.
तर मित्रांनो इंदोरमध्ये ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक आयोजित केली जाणार आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर 2026 मधील ब्रिक्स कृषी मंत्र्यांची महत्वपूर्ण बैठक कुठे आयोजित केली जाणार आहे? तर मध्य प्रदेशमधील इंदोर येथे आयोजित केली जाणार आहे. आता कधी आयोजित केली जाणार आहे? तर 12 आणि 13 जून 2026 रोजी ही ब्रिक्स कृषी मंत्र्यांची बैठक आयोजित केली जाणार आहे. आता मित्रांनो ही कृषी मंत्र्यांची बैठक भारतात का आयोजित केली जाणार आहे? कारण का तर 2026 मध्ये ब्रिक्सचे अध्यक्षपद कोणाकडे आहे? तर भारताकडे असल्याने या बैठकीचे यजमानपद भारत भूषवत आहे. आणि मित्रांनो या बैठकीस ब्रिक्स सदस्य राष्ट्रांपैकी 21 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीमध्ये. आणि मित्रांनो ब्रिक्सचे यजमानपद 2026 मध्ये भारताकडे असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 11 पाहूयात. 2026 चा पुलित्झर पुरस्कार इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग श्रेणीत कोणाला मिळाला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. म्हणजेच काय? सुपर्ण शर्मा, आर.के. आनंद आणि नताला ओबिका पियर्स यांना इलस्ट्रेटेड रिपोर्टिंग श्रेणीत 2026 चा पुलित्झर पुरस्कार मिळालेला आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो 2026 चा पुलित्झर पुरस्कार इलिस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कॉमेंट्री या श्रेणीत भारतीय पत्रकार आनंद आर.के. आणि सुपर्ण शर्मा यांना ब्लूमबर्गच्या नताली ओबिका पियर्स यांच्यासह संयुक्तपणे मिळालेला आहे. तर मित्रांनो सुपर्ण शर्मा आणि आर.के. आनंद कोण आहेत? तर ते एक भारतीय पत्रकार आहेत आणि त्यांना ब्लूमबर्गच्या नताली ओबिका पियर्स यांच्यासह संयुक्तपणे हा 2026 चा पुलित्झर पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यांना कोणत्या श्रेणीत हा पुरस्कार मिळाला आहे? तर इलिस्ट्रेटेड रिपोर्टिंग अँड कॉमेंट्री या श्रेणीत ह्या तिघांना हा संयुक्तपणे पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि मित्रांनो त्यांच्या कोणत्या कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे? तर त्यांनी टी.आर. ॲपिड या नावाच्या एका शोध निबंधासाठी हा पुरस्कार पुलित्झर पुरस्कार मिळालेला आहे. आणि मित्रांनो या अहवालात काय आहे या टी.आर. ॲपिड नावाच्या शोध निबंधामध्ये? तर या मित्रांनो या शोध निबंधामध्ये डिजिटल अरेस्ट, सायबर घोटाळ्याचा आणि जागतिक स्तरावर चालणाऱ्या सायबर फसवणुकीच्या उद्योगाचा पर्दाफाश करण्याचा प्रयत्न या तिघांनी मिळून टी.आर. ॲपिड या एका शोध निबंधामध्ये केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 12 आहे विकातन 2026 हा युद्ध अभ्यास अमेरिका आणि कोणत्या देशात होत आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फिलिपिन्स. तर मित्रांनो विकातन 2026 युद्ध अभ्यास अमेरिका आणि फिलिपाईन्स दरम्यान होत आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर विकातन 2026 हा युद्ध अभ्यास अमेरिका आणि फिलिपाईन्स या देशादरम्यान आयोजित केला जातो. आता हा 2026 मध्ये कधी आयोजित केला जाणार आहे? तर हा सराव एप्रिल ते मे 2026 मध्ये हा सराव आयोजित केला जाणार आहे. आता या उद्देश काय असणार आहे विकातन युद्ध अभ्यासाचा? तर याचा उद्देश हा सराव इंडो पॅसिफिक क्षेत्रात प्रादेशिक सुरक्षा, संयुक्त कार्यक्षमता आणि सागरी सुरक्षा मजबूत करण्यासाठी हा विकातन 2026 युद्ध अभ्यास आयोजित केला जाणार आहे. आता मित्रांनो हा आयोजित कुठे केला जातो? तर हा सराव प्रामुख्याने फिलिपाईन्स या देशामध्ये आयोजित केला जातो. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13 आहे प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 प्रसून जोशी. तर मित्रांनो प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अधिक माहिती जाणून घ्या. आता आपण प्रसून जोशी कोण आहेत ते पाहूयात. तर प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी प्रसिद्ध गीतकार, लेखक आणि जाहिरात क्षेत्रातील दिग्गज प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो प्रसून जोशी कोण आहेत? तर ते गीतकार आहेत, लेखक आहेत आणि जाहिरात क्षेत्रातील ते एक दिग्गज नाव आहे प्रसून जोशी यांचं. आणि यापूर्वी कोण होते प्रसार भारतीच्या अध्यक्षपदी? तर या पदावर नवनीत कुमार सहगल कार्यरत होते. आता त्यांच्यानंतर त्यांच्या राजीनाम्यानंतर आता प्रसून जोशी यांची प्रसार भारतीच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो प्रसार भारती काय आहे? तर प्रसार भारती ही भारतातील सर्वात मोठी स्वायत्त सार्वजनिक प्रसारण संस्था आहे ज्याच्या अंतर्गत काय चालते तर दूरदर्शन आणि आकाशवाणी प्रसार भारती अंतर्गत येतात. आणि मित्रांनो माहिती व प्रसारण मंत्रालयाने 2 मे 2026 रोजी प्रसून जोशी यांची नवीन अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 14 आहे नीती आयोगामध्ये पूर्वोत्तर मधील पहिली महिला पूर्णवेळ सदस्य कोण बनलेली आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर जोराम अनिया. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो नुकतेच नीती आयोगाच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्त होणाऱ्या पूर्व उत्तर भागातील पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत? तर डॉक्टर जोराम अनिया या ठरलेल्या आहेत. मित्रांनो डॉक्टर जोराम अनिया या नीती आयोगाच्या आता पूर्णवेळ सदस्य असणार आहेत. आणि भारत सरकारने त्यांची 2 मे 2026 रोजी त्यांची नियुक्ती केलेली आहे. आणि विशेष बाब म्हणजे मित्रांनो या पदावर नियुक्त होणाऱ्या या अरुणाचल प्रदेशमधील पहिल्या व्यक्ती असून ईशान्य भारतातील देखील त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत.
तर मित्रांनो डॉक्टर जोराम अनिया या अरुणाचल प्रदेशमधील पहिल्या व्यक्ती असून ईशान्य भारतातील देखील त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. आता ह्या जोराम अनिया कोण आहेत, तर त्या एक प्रसिद्ध शिक्षण तज्ञ, लेखिका आणि लोकसाहित्यिक आहेत जोराम अनिया. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. अंतरिक्ष तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र कोठे सुरू झाले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बंगळुरू. तर मित्रांनो अंतरिक्ष तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र बंगळुरू येथे चालू करण्यात आलेले आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो नुकतेच कर्नाटक सरकारने बंगळुरू येथे भारताचे पहिले राज्य नेतृत्वित सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्पेस टेक्नॉलॉजी सुरू केलेले आहे. कुठे सुरू केलेले आहे, तर बंगळुरू येथे हे उत्कृष्टता केंद्र सुरू केलेले आहे. आणि मित्रांनो मे 2026च्या सुरुवातीला कर्नाटकचे ITBT मंत्री प्रियांका खरगे यांच्या हस्ते या उत्कृष्टता केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. कोणाच्या हस्ते, तर मंत्री प्रियांका खरगे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो आता अंतरिक्ष तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्राचे मुख्य उद्देश काय असणार आहे, तर याचा उद्देश अंतराळ तंत्रज्ञानातील प्रगत संशोधन, स्टार्टअप्सना चालना देणे आणि कौशल्य विकास आणि उद्योगांना जोडून अंतराळ उत्पादनाचे व्यावसायिक परिणाम मिळवणे हे या उत्कृष्टता केंद्राचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे. तर याचं उद्दिष्ट काय असणार आहे, तर स्टार्टअपना चालना देणे आणि कौशल्य विकास उद्योगांना चालना देणे हे या उत्कृष्टता केंद्राचे मुख्य उद्देश असणार आहे. आणि कुठे चालू करण्यात आलेले आहे, तर बंगळुरू येथे हे उत्कृष्टता केंद्र चालू करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 67वा. तर मित्रांनो 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचा 67वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. अधिक माहिती जाणून घ्या. तर 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचा 67वा वर्धापन दिन म्हणजे स्थापना दिन साजरा करण्यात आला. आता महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली, तर महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली आणि 2026 रोजी आपण 67वा वर्धापन दिन साजरा करत आहोत. आता महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत कोणते आहे, तर जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत आहे. आणि मुंबई येथील शिवाजी पार्क येथे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित शासकीय ध्वजवंदन पार पडले मित्रांनो, आणि तेथे हे अधिकृत राज्यगीत गायले गेले. आणि ह्या जय जय महाराष्ट्र माझ्याला राज्यगीत म्हणून कधी मान्यता मिळाली, तर फेब्रुवारी 2026 मध्ये जय जय महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीत म्हणून मान्यता मिळालेली होती. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 17 आहे. एप्रिल 2026 मध्ये AI धोरण 2026 ला मंजुरी कोणत्या राज्याने दिली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. तर मित्रांनो महाराष्ट्राने AI धोरण 2026 ला मंजुरी दिलेली आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो नुकतेच महाराष्ट्र सरकारने त्यांच्या पहिल्या कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स धोरण 2026 ला मंजुरी दिलेली आहे. आता या मित्रांनो या धोरणाअंतर्गत राज्यात 6 AI उत्कृष्टता केंद्र आणि 5 AI इनोव्हेशन सिटीज स्थापन करण्यात येणार आहेत. या AI धोरण 2026च्या अंतर्गत काय करणार आहेत, तर 6 AI उत्कृष्टता केंद्र आणि 5 इनोव्हेशन सिटीज स्थापन करण्यात येणार आहेत. आता या AI धोरण 2026चं धोरण काय उद्दिष्ट असणार आहे, तर या धोरणाचं उद्दिष्ट असणार आहे की 2031 पर्यंत 10,000 कोटींची गुंतवणूक आकर्षित करणे आणि 1.5 लाख रोजगारांच्या संधी निर्माण करणे हे या AI धोरण 2026चं मुख्य उद्दिष्ट असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 18 आहे. संवाद 2026 राष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषद कोठे आयोजित करण्यात आली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोवा. तर मित्रांनो संवाद 2026 राष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषद गोवा येथे आयोजित करण्यात आली होती. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो संवाद 2026 ही राष्ट्रीय सुरक्षा परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती, तर गोवामधील पिट्स बिलानीच्या KK बिर्ला गोवा कॅम्पसमध्ये ही सुरक्षा परिषद आयोजित करण्यात आली होती. आता या संवाद 2026चा मुख्य विषय किंवा थीम काय होता, तर भविष्यासाठी सज्ज ऑडिटद्वारे डिजिटल भारताला सुरक्षित करणे, अनुकूल आश्वासन आणि प्रगती हे या संवाद 2026 राष्ट्रीय सायबर सुरक्षा परिषदेचा मुख्य थीम होती. आता याचा उद्देश काय होता या परिषदेचा, तर भारताची सायबर सुरक्षा यंत्रणा मजबूत करणे, सायबर सुरक्षा ऑडिट इकोसिस्टीमला अधिक सक्षम करणे या परिषदेचा मुख्य उद्देश होता. आता मित्रांनो गोव्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर प्रमोद सावंत हे गोव्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्यपाल कोण आहेत, तर अशोक गजपती राजू हे गोवा राज्याचे राज्यपाल आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात.
पहिला एकात्मिक रिसायकलिंग प्रकल्प कोठे उभारला जात आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी दिल्ली. तर मित्रांनो, पहिला एकात्मिक रिसायकलिंग प्रकल्प नवी दिल्ली येथे उभारला जात आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर भारतातील पहिला एकात्मिक ई कचरा पुनर्वापर प्रकल्प दिल्लीतील होलंबी कलान येथे उभारला जात आहे. कुठे उभारला जात आहे? तर दिल्लीतील होलंबी कलान येथे ई कचरा पुनर्वापर प्रकल्प उभारला जात आहे. आणि मित्रांनो, या प्लांटची क्षमता काय असणार आहे? तर हा प्लांट दरवर्षी सुमारे 51,000 मेट्रिक टन ई कचऱ्यावर वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करेल. तर क्षमता किती असणार आहे? तर 51,000 मेट्रिक टन ई कचऱ्यावर हा प्लांट वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया करणार आहे. आता या प्लांटचा उद्देश काय असणार आहे हे एकात्मिक रिसायकलिंग प्रकल्पाचा? तर याचा उद्देश हा केंद्रात विघटन, रिफर्बिशिंग, कंपोनंट टेस्टिंग आणि प्लास्टिक रिकव्हरी यासारख्या सुविधा या एकात्मिक रिसायकलिंग प्रकल्पामध्ये असणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20 आहे, मेहर बाबा स्पर्धा 3 कोणी सुरू केली? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 भारतीय वायुसेना. तर मित्रांनो, मेहर बाबा स्पर्धा 3 ही भारतीय वायुसेनेने आयोजित केलेली होती. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, मेहर बाबा स्पर्धा काय ते पाहूयात. तर मेहर बाबा स्पर्धा 3 ची सुरुवात कोणी केली? तर भारतीय हवाई दलाने सुरुवात केली या मेहर बाबा स्पर्धेची. आणि या स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्तीची अधिकृत घोषणा कोणी केली? तर संरक्षण राज्यमंत्री संजय राठोड यांनी 11 फेब्रुवारी 2025 रोजी एरो इंडिया 2025 दरम्यान या मेहर बाबा स्पर्धेची घोषणा केलेली होती. आता याचं उद्दिष्ट काय आहे? तर याचं उद्दिष्ट काय? तर प्रगत सहयोगी ड्रोन आधारित पाळत ठेवणारे रडार तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी भारतीय स्टार्टअप्स, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना प्रोत्साहन देणे हे या मेहर बाबा स्पर्धा 3 चे मुख्य उद्देश होते. आता मित्रांनो, मेहर बाबा काय तर हे मेहर सिंग महावीर चक्र विजेते होते. मेहर सिंग यांच्या नावावर असलेली एक संरक्षण नवकल्पना स्पर्धेची तिसरी आवृत्ती होती ही मेहर बाबा स्पर्धा. आणि कोण आयोजित करते? तर भारतीय वायुसेना ही स्पर्धा आयोजित करते. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 21 आहे, प्रगती सराव कोठे आयोजित होणार आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मेघालय. तर मित्रांनो, प्रगती सराव हा मेघालय येथे आयोजित होणार आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर मित्रांनो, हा प्रगती सराव काय आहे, कुठे आयोजित होतो? तर प्रगती सराव हा बहुपक्षीय लष्करी सराव आहे आणि कुठे आयोजित केलाय? तर मेघालयातील उमरोई येथे हा विदेशी प्रशिक्षण नोड येथे हा प्रगती सराव आयोजित केला गेला आहे. आणि याचा उद्देश काय आहे? तर याचा उद्देश आहे की 11 मित्र देशांच्या सैन्यासोबत संरक्षण सहकार्य मजबूत करणे, आतंकवादी विरोधी आणि उग्रवाद विरोधी मोहिमेचा सराव करणे हे या प्रगती सरावचा मुख्य उद्देश असणार आहे. आणि मित्रांनो, हा सराव प्रामुख्याने हिंद महासागर क्षेत्रातील प्रादेशिक सुरक्षा आणि धोरणात्मक भागीदारी वाढवण्यावर हा प्रगती सराव केंद्रित आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. आता प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. काऊ पुनर्स्थापन व संरक्षण पायलट कार्यक्रम कोणत्या राज्याने सुरू केलेला आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केरळ. तर मित्रांनो, काऊ पुनर्स्थापन आणि संरक्षण पायलट पुरस्कार केरळ राज्याने सुरू केलेला आहे. आता हा कार्यक्रम काय आहे ते पाहूया. तर मित्रांनो, काऊ म्हणजेच काय? तर सॅक्रेड ग्रोव्हज म्हणजेच काय? पवित्र उपवने पुनर्स्थापन व संरक्षण पायलट कार्यक्रम कोणी चालू केलेला आहे? तर केरळ या राज्याने हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आता या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय आहे? तर मुख्य उद्देश आहे की पारंपरिक सांस्कृतिक परंपरांना वैज्ञानिक जैवविविधता व्यवस्थापनाशी जोडून काऊ म्हणजेच काय? स्थानिक देवतांशी संबंधित जंगलांचे छोटे तुकडे पुनर्स्थापित आणि संरक्षित करणे हे या काऊ पुनर्स्थापन व संरक्षण पायलट उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. आणि मित्रांनो, हा उपक्रम केरळमध्ये वाढत्या शहरीकरणामुळे नष्ट होत असलेल्या दुर्मिळ आणि औषधी वनस्पतींचे जतन करण्यासाठी हा कार्यक्रम केरळ राज्याने सुरू केलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 23 आहे, नॉर्थ टेक संगोष्ठीचे उद्घाटन अलीकडे कोठे झाले? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रयागराज. तर मित्रांनो, नॉर्थ टेक संगोष्ठीचे उद्घाटन प्रयागराज येथे अलीकडेच झालेले आहे. अधिक माहिती जाणून घ्या. तर नॉर्थ टेक संगोष्ठी 2026 चे उद्घाटन अलीकडेच कोठे करण्यात आले? तर उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे या नॉर्थ टेक संगोष्ठीचे उद्घाटन करण्यात आले. आता त्याचे उद्घाटन कोणी केले? तर उद्घाटन त्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या नॉर्थ टेक संगोष्ठी उपक्रमाचं उद्घाटन केले. आणि याचा मित्रांनो, यावर्षीची थीम काय होती? तर रक्षा त्रिवेणी संगम, जिथे तंत्रज्ञान, उद्योग आणि सैनिकीकरणाचा संगम होतो, अशी या नॉर्थ टेक संगोष्ठी 2026 ची थीम होती.
आता याचा उद्देश काय होता आयोजित करण्यामागे? तर याचा उद्देश होता की स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणे आणि डिफेन्स कॉरिडॉर प्रमाणे नॉलेज कॉरिडॉर तयार करण्यावर भर देणे हे या नॉर्थ डेक संगोष्ठी 2026 चा मुख्य उद्देश होता. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. मिशन दृष्टी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या खाजगी स्टार्टअप कंपनीने केलेले आहे? आणि त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गॅलेक्सी आय. मित्रांनो, गॅलेक्सी आयने मिशन दृष्टी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे. अधिक माहिती जाणून घेऊया. तर मित्रांनो, अलीकडेच मिशन दृष्टी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण कोणी केलेले आहे? तर बंगळुरू स्थित गॅलेक्सी आय या खाजगी अंतराळ स्टार्टअप कंपनीने या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे. आता या उपग्रहाचे वैशिष्ट्य काय ते पाहूया. तर हा जगातील पहिला ऑप्टो SAR उपग्रह आहे, जो काय करणार आहे, जो एकाच वेळी इलेक्ट्रो ऑप्टिकल आणि सिंथेटिक अपचर रडार तंत्रज्ञानाचा वापर हे मिशन दृष्टी उपग्रह करणार आहे. आणि मित्रांनो, हा खाजगी भारतीय कंपनीने बनवलेला आतापर्यंतचा सर्वात मोठा म्हणजेच काय, तर 190 किलो पृथ्वी निरीक्षण उपग्रह असणार आहे. आणि मित्रांनो, याची स्थापना कोणी केली? तर याची स्थापना हे स्टार्टअप IIT मद्रासच्या माजी विद्यार्थ्यांनी या मिशन दृष्टीची स्थापना केली. तर मित्रांनो, हे होते 25 क्वेश्चन 1 मे पासून ते 7 मे 2026 पर्यंतचे होते. मित्रांनो, सर्वच्या सर्व प्रश्न हे आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये पाहावयास मिळतील आणि सर्वच प्रश्न हे खूप महत्त्वाचे होते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर AJU MPSC आपले चॅनल सबस्क्राईब करायला